मे महिन्याच्या अखेरीस प्रामुख्यानं धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा केली जाते. मात्र यंदा याचं उलट चित्र असून गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बारवी धरणात आठवड्याभरातच लक्षणीय वाढ झाली. एक आठवड्यापूर्वी बारवी धरणातील पाणीसाठा 112.31 दशलक्ष लिटर इतका होता, तर गेल्या 7 दिवसाच्या कालावधीत यात वाढ होऊन सध्या बारवी धरणात 122.45 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा आला. तर आंध्रा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून सध्या 135.92 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा धरणात आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी लागते. यावेळेला धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होण्यास सुरुवात होते आणि शहरावरील पाणी कपातीची टांगती तलवार नाहीशी होते. यामुळे धरण क्षेत्रात कायमच मुसळधार पावसाची प्रतीक्षा केली जाते. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईची झळ बसत होती. विविध ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली. तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळतोय. तर धरण क्षेत्रातही याच पद्धतीनं पावसानं हजेरी लावली. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होती. जिल्ह्यातील नागरी वसाहती तसंच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील MIDCच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही धरणांमध्ये पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होती.